विना खर्चाची शेती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की आपल्या शेतीमध्ये जे अंकुश पाटील सरांचं विद्राव्य खताचं तंत्रज्ञान जे वापरत आहोत आपण, तर त्याचे ऊसामध्ये कशा प्रकारचे रिझल्ट आहेत ते थोडंसं तुम्हाला दाखवण्यासाठी आज आपण व्हिडिओ बनवत आहे। तर हे बघू शकता तुम्ही, साधारणतः हा खोडवा ऊस आहे। साधारणतः त्याला जवळपास 6 महिने झालेले आहेत। तर 6 महिन्याचा ऊस तुम्ही बघू शकता की याला आपण विभागून वॉटर सोल्युबल खत देत आहे। याचा कधी शेड्यूल आपण पूर्णपणे फॉलो नाही झालेलं, तरी पण बघू शकता की कशा पद्धतीने आपला हा ऊस आलेला आहे। हे पाहू शकता, साधारणतः आता हा ऊस 6-7 कांड्यावरती आहे। थोडं याच्यामध्ये आपण आता जिब्रालिक ॲसिड आणि NPKचा एक स्प्रे घेणार आहे, जेणेकरून याच्यामध्ये आपल्याला थोडं जे कांड्यामधील अंतर जे वाटते थोडं जे कमी आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरीच आता यामध्ये तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की ही आपण खोडव्यामध्ये ही मधली सरी जी 4.5 फुटाची होती ती कमी केलेली, त्यामध्ये आपण आता हा फट्टा पद्धतीने ऊस केलेला आहे। तर त्याचा तुम्ही रिझल्ट बघू शकता। आता ह्याच्या मागचं कारण असं की आपण आता याला या जो सरी जी काढलेली आहे याला आता थोडं परत एकदा औषध मारून याला इथंच कुजवण्याचं पूर्णपणे काम होणार आहे। त्यामुळं त्या जमिनीचा आपला सेंद्रिय कर्ब उत्तमरित्या वाढवण्यास मदत होणार आहे आणि जमिनीची रचना तशी सुधारणार आहे। तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर त्याबद्दल सांगितलेलं होतं, तरी पण परत एकदा आपण त्याच्यावरती सविस्तर परत एकदा व्हिडिओ बनवू। हा बघू शकता तुम्ही ऊस कशा प्रकारे आलेला आहे। चांगल्या पद्धतीचा ऊस आहे, कुठेही असं याच्यामध्ये पूर्ण हिरवागार ऊस दिसत आहे, तुम्ही बघू शकता। धन्यवाद।